एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळच्या टायमात एवढं थंडगार वातावरण आहे ना, कारण काहीतरी न्यूजमध्ये येत होतं की काही जागांवरती पाऊस पडणार आहे. त्यामुळे सकाळचा टाईम मस्त वाटतं. खिडकीत उभं राहिल्यावर मस्त थंडगार असं हवा येते. आणि इथे जरा आई काहीतरी साफसफाई करत होत्या. त्यांनी ते सगळे वासमधले फुलं वगैरे काढलेत, ते वॉश करून तिथे ठेवले आहेत. आणि बाकी सगळ्या गोष्टी थोड्या साईडला ठेवल्यात, म्हणजे मग आंटी तिकडनं क्लीन करून घेतील. ऐसाला आहे आज सुट्टी आणि सनी थोड्याच वेळात जाईल. आज मी सुद्धा लेट उठली, कारण सनीलासुद्धा अराऊंड 10 o'clockला वगैरे निघायचं आहे. म्हणून मी बोलले की लवकर उठू कशाला. मी पण आरामात उठली, तरी आरामात म्हणजे 7ला उठली. आणि मग थोडंसं टाईमपास केला मोबाईलवरती. मग फटाफट रेडी झाली. आता व्हिडिओ एडिटिंग करते. साईड बाय साईड कुकर वगैरे लावला आहे. आणि मग नंतर 10 वाजता माझं श्रुतिकाबरोबर वर्कआउटसुद्धा आहे. सो आजच्या दिवसात आम्ही असंच काही प्लॅन केलेला नाही आहे. लेट्स सी काय होईल. सनीसाठी नाश्त्याला पराठे बनणार आहेत, बिकॉज ही लव्स पराठे आणि तिला कोणत्याही प्रकारचे पराठे आवडतात. तर त्याला सर्वात जास्त आलूचा पराठा असा आवडतो. आणि लंचमध्ये मी विचार करते की आज जरा थोडं सिम्पल, म्हणजे अंडा करी वगैरे करूया. मग अंडा करी करणार आहे. आणि आमटी वगैरे झाली. मी कुकर लावलेला, त्याचा भात लावायचा आहे, चपाती. सो हा आहे अगारोचा केटल. आणि हा एवढा कन्व्हिनियंट आणि इझी टू यूज आहे ना. ह्यात मी अंडी उकडते, बटाटे उकडते, काही व्हेजिटेबल्स कधी स्टीम करायचं असेल तर ते करते, पालकला स्टीम करते. ह्यात तुम्ही ढोकळासुद्धा बनवू शकतात, इडलीसुद्धा स्टीम करू शकतात. खरंच खूपच अमेझिंग आहे. जास्त जागासुद्धा घेत नाही. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. Morning. So day started with EV life. माझा डे EV लाईफ. आम्ही दोघं गेलो चार्जिंग करायला. मला बाबा फार परवडतं. मला पण परवडतं. म्हणजे मागच्या महिन्यात तर मी 12 रुपयात चार्ज केले एक महिना. 12 रुपये म्हणजे 12. आणि आपण पेट्रोल भरायला गेलो तर 500-600 रुपये कुठेच नाही. साफसफाई चालू झाली आहे, उद्याची तयारी. आणि छान वॉश पण केलं आहे सगळं. पूजेची तयारी उद्याची आणि एकदम चकाचक. आईने म्हटलं सगळी तयारी चालू पण केली. किती वाजता उठली आई? 3:45ला उठून सगळं काय सगळं वॉश करून पण झालं. आईने वॉश करून ठेवलं पण सगळं रेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेडी आहे तेरा फेवरेट. आंटी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईने सगळं आवरलं आज. सकाळचं मॉर्निंगचं रुटीनच आहे आईचं. सगळं काय रेडी करून. सो ही पण रूम बऱ्यापैकी क्लीन झाली आहे. सगळी तुझे सॉक्स ह्याच्यात ह्याच्यात रुमाल आहे. हां, एक साथ नाही, वेगवेगळे ठेवले ना. नाही वेगवेगळे ते त्याला मस्त कप्पे सुवर्णान दिले. हो का, चांगलं. सो येस, फायनली रेडी झालो आहे. आता चाललो आहे मी हॉस्पिटलला. अँड रचनाचं सगळं काय रेडी झालं आहे, टिफिन, नाश्ता. नायसा अजून आराम करत आहे. नायसाला सुट्टी आहे. लेट्स गो. चलो बाय बाय. चल बाय.
आता वाजले आहेत 1. सनी गेला, तो आता येईल संध्याकाळी. माझे 2 शूट होते ते मी केलेत. मला अजून त्याला एडिटिंग वगैरे करायचं आहे. आणि माझी जी गाडी मी खाली लावलेली त्याची चार्जिंग झालेली आहे. सो फटाफट मार्केटला जाऊन येते. खूप ऊन आहे मला माहिती आहे, पण मग ना संध्याकाळी मग ती खूपच काय म्हणतात गर्दी होऊन जाईल. नाही असं मॅडमला माझ्यावर यायचं आहे. सो चला लेट्स गो. चलो 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 चलो. तुमची पण सगळ्यांची अशी तयारी चालू असेल ना, तर जे जॉबला जातात त्यांच्यासाठी हे खूप हेक्टिक होऊन जातं, कारण संध्याकाळी आल्यानंतर ही सगळी काही तयारी तुमची चालू होते. घेतलं. कॉफी झाली माझी वाट बघून. चल मग आता नाही हे करायचं मला, खायचं आहे. काय पफ खायचं आहे मला. आणि रचनाने फक्त मला कंपनी दिली, बिचारीने काय खाल्लं नाही. सो पाडव्याची तयारी आमची उद्याची. सो आम्ही चाललो आता मार्केटमध्ये. अजून खूप दिवसानंतर किंवा वर्षानंतर बोलू शकतात रचनाच्या पाठी बसलोय आणि असं वाटतंय की एकदम सेल करतोय मी कशावर तरी. इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे असं वाटतं की सेल करतोय. आल्या. गाडीवर ठेवू शकतो मी, तुला सांगते. ये सो बॅक फ्रॉम हॉस्पिटल क्लिनिक. आज एक कॅम्प होतं फादर एग्नल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. ऑलमोस्ट 400 मुलांचे आम्ही हे केलं, एक्झामिन केलं. आणि सो अर्धवट गोष्ट राहिली. सो येस, छान असं एक टोकन ऑफ लव्ह म्हणून त्या कॉलेजतर्फे दिला गेला आणि खूप छान आहे. सो ऑलमोस्ट 400 स्टुडंट्सला आम्ही एक्झामिन केलं. नॉर्मल हेल्थ चेकअप होतं आणि छान असं ऑर्गनाईज झालेलं. अँड येस, तिथून नंतर मग आलो क्लिनिकला, मग गेलो मार्केटला आणि आता फायनली बॅक मार्केटला. हे गेलं एवढं, कारण मला सकाळी ते जमत नव्हतं. नाहीसा होती माझ्याबरोबर, मी गाडीवर कशी आणू, ते जड आहे. आणि ते बघ खाली ड्रॉवर मध्ये खाली ठेवलंय बघ. तो उडतोच बिचारा एका पॉइंट नंतर. पिशवी आहे बघ, पिशवी दाखव, इकडे दाखव. माझं नाव मेकअप बॉक्स हे बघ, NYS मी बनवलं. वाव, कस्टमाइज. हे माझे क्लिप्स आहे, नावाचे क्लिप्स. काय काय हे बघ, हे दीदीने मला परफ्यूम दिला. हा स्मेल बघ बाबा. नाकात नको मग. मस्त आहे. मग मी ते मोठी झाडावी यूज करणार. आणि हे मला आईने लिप बाम आणलाय रेड कलरचा. आणि हे बघ माझे नावाचे क्लिप आहे. आईने सगळं कस्टमाइज केलंय, बॉक्स बिक्स. आणि So, हे हे पण तिच्यात customize ते केलंय, clips सगळं. आर्ट आहे, टॅलेंट आहे. आत्तापासूनच सगळं करते. अजून ती फर्स्ट स्टँडर्डमध्ये पण नाही. दाखवते कसं केलं. सो ऑलवेज अप्रिशिएट युअर किड अँड ऑलवेज
हे बघ आम ते पडणार नाही सुनीट. हे बघ शेल्फ. मी सगळं यूज केलं होतं आणि हे बघ पेन्सिल ठेवायला ठेवणार. हे माझ्याची होती ना, मी हे घालत होती. हे खूप छोटं आहे. शेंगा मिळाल्या आज. नाहीस होती ना मार्केटला माझ्याबरोबर. आणि मी शेंगा म्हणजे मी चूज करते शेंगा. ती आजी पण असत बसली. फार्म हाऊस सारखीच आहे. म्हणजे लवकर उठायला लागलं ना, म्हणजे तू तर उठतेच. मी तर उठते, माझ्यासाठी पाचला. काय नाहीये. पाचला. नॉर्मल रुटीन आहे माझं. मी पण उद्या लवकर उठेल 5ला तुझ्यावर. लवकर उठायचंय कारण आपल्याला खाली जायचंय प्रभात फेरीला. सोसायटीचे प्रभात फेरी मस्त पेटा. मी सांगितले पेट्यासाठी म्हणजे त्याचं काउंट करत होते ना, तर मग मी पण फोन दिलाय. काय म्हणते? पुढच्या तोपर्यंत शूट करून घेऊ. जाऊ जरा मोकळा फ्रेश वाटतं. काय वाटतं तुला? बारा वाजले आहेत. 12:10 झाला गुढीपाडवा. सुरुवात झाली आमची. सो इकडचा सगळा पसारा आम्ही उचलला आहे. नायसाचा, रचण्याचं पार्सल्स सगळं काही आत ठेवलं आहे. आणि मस्त कचरा काढून लादी पुसून छान अशी रांगोळी काढणार आहे रचना. काढणार नाही. हेच रेडी टू उद्या सकाळी वेदा. गडबड होईल. 8 पर्यंत. 8 आपल्याला गुढी उभारायची, खाली जायचंय, सगळ्यांना भेटायचंय. नवीन वर्ष. गॉगल्स ठेवला तुझा आत. तुम्ही पाहिलं असेल ह्या ज्या रांगोळी आहेत म्हणजे रेडी टू यूज जे आहेत स्टेन्सिल्ससारखं, ते त्याच्याखाली मी प्रॉपर असं रांगोळी वगैरे टाकते आणि मग त्याच्यावरती हे ठेवते. बट ह्यावेळेस मला हे रेडी मिळालेलं आहे. म्हणजे जर आपल्याला खूपच घाई असेल, गडबड असेल, बट येस आपल्याला नक्कीच एक रांगोळी हवी आहे. सो अशा टायमाला हे आपल्याला फक्त ही मॅट आहे ती खाली ठेवायची आहे, हे बघा अशी. आणि मग ह्याच्यावरती आपल्याला ते सो जसे हवे तसे हे जे स्टेन्सिल्स आहेत ते आपण ठेवू शकतो. इथे सनी एकीकडे सगळं हे क्लीन करत आहेत. हां, आणि बाकीचं ऑलमोस्ट इकडचं हे सगळं काही आईने सकाळी क्लीन केलेलं आहे. आपलं नवीन वर्ष आहे. नाही सो न्यू इयर, इट्स अवर न्यू इयर. सो सकाळी खूप गडबड असेल म्हणून मग विचार केला की आत्ताच ही जी रांगोळी आहे ती मी करते. सो ही जी मॅट आहे आणि प्लस हे जे मी तुम्हाला जे स्टेन्सिल्स दाखवले ते सगळं काही वर्ल्ड ऑफ स्वाती ह्यांच्याकडनं
घेतलेलं आहे. यांचा इंस्टाग्रामवरती पेज आहे. तुम्ही जर यांना फॉलो केलं तर तुम्हाला डेली अपडेट्स मिळत जातील. म्हणजे जे पण न्यू आहे, न्यू काही येणार आहे किंवा न्यू आलं असेल, बाकीचं काही असतील, ते सगळे काही अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळतील. सो नक्की त्यांच्या पेजला तुम्ही फॉलो करा. सो चला मग, मी एक्सायटेड आहे या मॅटवर. आता बघते कोणती डिझाईन मी करू. आणि अजून एक आय गेस ह्यात कलर आहे, पण मी हा कलर चूज केला. तो काहीतरी येल्लोइश कलर होता, पण मी बोलली माझा फेवरेट आहे ब्ल्यू, म्हणून मी ब्ल्यू चूज केला. सो चलो. एक मिनिट. सो छान अशी रांगोळी वाटते. छान वाटते ना, सुंदर. इथे मोठं सो जोरात तयारी आमची उद्याची पाडव्याची. गणपती बाप्पा दिसतायत खरं मध्ये. हो दिसतंय. चेंज करायला नाही दिसतंय. ते पण तेवढंच ह्याच्यात दिसतंय. दिसतंय दिसतंय. आता हे इथे कोण इथे बस 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 गणपती मोरया. असं वाटतं खूप भरलंय, पण ठीक आहे. छान वाटतं. तो दिसतं नाही. सो मला माहिती आहे जशी आमची तयारी चालू आहे तशी तुमची सुद्धा तयारी चालू असेल. कारण आपला नवीन वर्ष आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत आज. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खूप छान छान नटा, मस्त गुढी उभारा आणि काय बोलू, हॅपीनेस स्प्रेड करा आणि प्रेम वाटा. सगळ्यांची छान छान बोला आणि हॅपी गुढीपाडवा. चलो, टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.